everyone, my English book 4, Standard 4, page number 34, A Garden of Words, म्हणजे शब्दांच्या बागेत. 34 पेजवरील आपण शब्द हे वाचणार आहोत. मी वाचते, तुम्ही शांतपणे ऐकायचे, शब्द उच्चार ऐकायचे आणि तुम्ही सुद्धा म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळ्यांनी 34 पेज ओपन करायचं आहे. About, all, be, beware, big, called, caught, cave, chicken, cock. तुम्ही प्रत्येक शब्दामध्ये बोट फिरवायचं आहे. creatures, cunning, don't, duck, falling, fail, fellow, foolish, fox, friends, goose, head, herd, help, hen, here, his, inside, mate, my, peace, place, right, running, safe, saying, shout, sky, started, there, them, they, told, went, when, why, with, without, word, worry. आता हे सगळे शब्द तुम्ही एकदा वाचायचे आहेत, एकदा दोनदा तीनदा पुन्हा पुन्हा वाचायचे आहेत. आणि त्यानंतर खाली जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहेत, 6 ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे क्वेश्चन्स आहेत, ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. मी तुम्हाला ते आता समजावून देते. क्वेश्चन नंबर फर्स्ट, फाइंड द फॉलोइंग वर्ड्स इन द टेबल, थिंक ऑफ अदर वर्ड्स you know that rhyme with the following words. Write down the rhyming words. All, mate, cock. आता तुम्हाला काय करायचं आहे, या टेबलमध्ये, या तक्त्यामध्ये ऑल, मेट आणि कॉक हे शब्द शोधायचे आहेत आणि त्याला यमक जुळणारे शब्द, तुम्हाला माहीत असलेले यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत. आता ऑल या शब्दाला यमक जुळणारे शब्द आहे कॉल, फॉल, बॉल, हॉल, टॉल हे गेलेले शब्द आहेत. त्यानंतर मेट, मेटला गेट, वेट, नेट, सेट, लेट, पेट. त्यानंतर कॉक, कॉक या शब्दाला रॉक, लॉक, क्लॉक, नॉक अशा प्रकारे शब्द तुमच्या परिचयाचे आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला माहीत असलेले शब्द तुम्ही आणखी लिहू शकता. तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही ते शब्दसुद्धा वहीमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड अँड कॉपी द नेम ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. म्हणजे तक्त्यामध्ये तुम्हाला पक्ष्यांची आणि प्राण्यांची नावं शोधायची आहेत. आता कोणते कोणते प्राणी पक्षी आलेले आहेत, तर डक, गूज, हेन, चिकन, फॉक्स आणि कॉक ही पक्ष्यांची नावं आणि प्राण्यांची नावं आलेली आहेत तक्त्यामध्ये. क्वेश्चन नंबर थर्ड, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स यूजिंग द वर्ड गिवन अबव. ट्राय टू मेक ॲज मेनी यूजफुल मीनिंगफुल सेंटेन्सेस ॲज यू कॅन. म्हणजे तुम्ही खालील वाक्य पूर्ण करायचे आहेत. तक्त्यामधले शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य करायचे आहेत. आता एक वाक्य किंवा एकापेक्षा जास्तसुद्धा वाक्य तयार होतील. मी एक एक वाक्य तयार करून दिलेलं आहे. दे मेट अ डक आणि दुसरं आहे व्हाय आर यू शाउटिंग. तर दे मेट अ डक किंवा दे मेट अ फॉक्स, दे मेट अ हेन असंही तुम्ही करू शकता. व्हाय आर यू शाउटिंग, व्हाय आर यू वरिंग, व्हाय आर यू रनिंग अशा प्रकारे तुम्ही अनेक वाक्य तयार करू शकता, अर्थपूर्ण वाक्य तयार करू शकता. फोर्थ क्वेश्चन आहे, चूज
एनी वन ऑफ द वर्ड्स गिवन इन द टेबल शो इट्स मीनिंग विथ ॲन ॲक्शन अँड आस्क युअर फ्रेंड्स टू गेस द वर्ड. आता काय करायचं, हा खेळ आहे एक प्रकारचा. तुम्ही काय करायचं आहे तर तक्त्यामधील कोणताही एक शब्द घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला ॲक्शन करून दाखवायची, त्या शब्दाच्या अर्थाची ॲक्शन करायची आहे आणि ती ॲक्शन करत असताना तुमच्या मित्राने पाहून तो शब्द ओळखायचा आहे. तुम्ही ॲक्शन करायची आणि कोणता शब्द आहे ते त्या तुमच्या मित्राने सांगायचं आहे. अशा प्रकारे हा खेळ आहे. हा खेळ तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबतसुद्धा खेळू शकता किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तींसोबतसुद्धा खेळू शकता. अशा प्रकारे तुम्ही शब्दांचा खेळ खेळू शकता. 5th नंबर, फाइंड द वर्ड्स अँड दॅट हॅव. म्हणजे खाली दिलेले शब्द आहेत OCK, NG, D, SE, EA, OU हे शब्द असलेले शब्द तुम्ही त्या तक्त्यामधले शोधायचे आहेत. त्यातील मी O अक्षराचे शब्द शोधून तुम्हाला लिहून दिलेले आहेत. बाकीचे शब्द तुम्ही शोधून लिहायचे आहेत. ओने O असलेले शब्द अबाउट, गुज, डोंट, टोल्ड, फेलो, फुलिश, विदाउट, फॉक्स, वर्ड, कॉक आणि वरी. अशा प्रकारे मी O असलेले शब्द लिहिलेले आहेत. त्याप्रमाणे CK, NG, D, SE, EA आणि OU असलेले शब्द तुम्ही लिहायचे आहेत. आणि लास्ट नंबर 6 क्वेश्चन आहे. सिलेक्ट वन वर्ड ॲट अ टाईम. लुक ॲट द वर्ड केअरफुली. क्लोज युअर आईज अँड थिंक ऑफ द वर्ड. देन राईट इट डाऊन. लुक ॲट इट अगेन. लुक इट अप in the textbook. Learn 5 words at a time in this way. म्हणजे कोणताही एक शब्द तुम्ही निवडायचा आहे, तो काळजीपूर्वक पाहायचा आहे, नंतर डोळे बंद करून त्या शब्दाविषयी विचार करायचा आहे, त्यानंतर तो लिहून काढायचा आहे आणि लिहून काढल्यानंतर पुन्हा एकदा पाहायचा आहे. पाहून झाल्यानंतर पुन्हा पुस्तकात पाहायचं आहे, बरोबर लिहिला आहात की नाही चेक करायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही एका वेळी 5 शब्दांचा सराव करायचा आहे. अशा पद्धतीने अशा प्रकारे हा शब्दांचा सराव तुम्ही नियमित केलात तर तुमचा शब्दसंग्रह नक्की छान वाढेल. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटीज 6 ॲक्टिव्हिटीज तुम्ही पूर्ण करायच्या आहेत.